चला आता ए आयमधला आणखी एक कॉन्सेप्ट समजून घेऊ. ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंग यामध्ये फरक काय आहे. ट्रेनिंगमध्ये मॉडेलला खूप साऱ्या एक्झाम्पल्स दाखवले जातात आणि त्याचे इंटरनल पॅरामीटर्स अपडेट केले जातात जेणेकरून ते पॅटर्न शिकू शकेल आणि नवीन डेटावरही योग्य आउटपुट देऊ शकेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ए आय मोठ्या प्रमाणात डेटामधून शिकतो, जसं आपण प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्समधून शिकतो. या उलट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय, तर प्रॉम्प्टिंग म्हणजे प्री ट्रेन मॉडेलला टेक्स्ट, इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन्स किंवा एक्झाम्पल देणं रन टाईममध्ये, आणि जेणेकरून तो हव्या त्या प्रकारचा आउटपुट देईल आणि त्याचं इंटरनल नॉलेज बदलणार नाही. सोप्या शब्दात तुम्ही ए आयला काय हवं ते सांगता आणि ए आय त्याचा रिस्पॉन्स देतो. आता थोडं डिटेलमध्ये जाऊया की ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंगमध्ये फरक काय आहे. ट्रेनिंग कधी घडतं. ट्रेनिंगला ए आय वापरण्यापूर्वी तयार केलं जातं, म्हणजे आपण ए आयचा पूर्णपणे वापर करण्याआधीच त्याला ट्रेन केलं जातं. या उलट प्रॉम्प्टिंग हे आपण जेव्हा ए आय वापरत असतो तेव्हाच वापरलं जातं. उद्देश काय असतो ट्रेनिंगचा, तर ट्रेनिंगचा उद्देश असतो ए आयला शिकवणं, तर प्रॉम्प्टिंगचा उद्देश काय असतो, ए आयचा वापर करून घेणं. डेटा जो यूज केला असतो, जो ट्रेनिंगमध्ये खूप सारा डेटा लागतो तेव्हाच ए आय ट्रेन होऊ शकतो. प्रॉम्प्टिंग प्रत्येक वेळी तुम्ही ए आयला छोटीशी क्वेरी देता, तो त्याचा वापर करतो. कंट्रोल ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग जे आहे ते ए आय इंजिनियर्स कंट्रोल करतात, तर प्रॉम्प्टिंग हे केलं जातं ए आयच्या युजर्सकडून. ट्रेनिंग हे फक्त एकदा केलं जातं किंवा रेअरली केलं जातं. खूप एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे. ए आय मॉडेल वापर करण्याआधी ते केलं जातं, सो फ्रिक्वेन्सी रेअर आहे. तर प्रॉम्प्टिंग कधी केलं जातं, प्रॉम्प्टिंग एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा ए आय वापरता तेव्हा प्रॉम्प्टिंगचा वापर होतो. आणि हाच आहे ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंगमधला सोप्या भाषेत फरक.